शाळेतल्या मुलांमधलं प्रेम या विषयापासून सुरुवात करूया. प्रेमाची गोष्ट आणि ती शाळेपासून. मला असं वाटतं त्याच्या यादी जाऊया आपण. प्रेम म्हणजे प्रेमच असतं का, हा त्याच्या पुढे एक क्वेश्चन मार्क लावायचा. आणि तुमचं आमचं सेम नसतं हे त्याचं उत्तर आहे. की येतात ते आमच्याकडे की आमचा मुलगा घरातून पैसे चोरतो आहे, पण का करतोय असं कळत नाही आहे. आणि त्याच्याशी बोलल्यावर कळतं की असं असं चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये ती असते. आजकाल तर मुलांच्या हातामध्ये आपण मोबाईल्स दिलेले आहेत. सगळ्या सोशल मीडियावरती त्यांचे अकाउंट्स असतात जे की पालकांना माहिती नसतात. ती मुलगी हार्डली 9वी-10वीतली मुलगी असेल आणि तिचा बॉयफ्रेंड होता. त्यांनी सांगितलं की मला तुझे फोटो पाठव. ती मुलगी गेली बाथरूममध्ये, तिने स्वतःचे फोटो काढले. बॉयफ्रेंडला फॉरवर्ड करायच्या ऐवजी ते गेले फेसबुकवर. आपल्याकडे काय होतं, प्रेम या विषयावरती बोलायलाच कचरतात लोक. नुसतं बाहेरून कळलं की आपली मुलगी कोणाशी तरी बोलते आहे किंवा तिचं काहीतरी आहे चाललेलं प्रकरण आपल्याकडे म्हणतात ते. तर तसं कळल्याबरोबर त्या मुलीचं शिक्षणच बंद करणं. पण मुला आणि मुलींकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं प्रेम प्रकरणांमध्ये. की मुलगी असेल तर ते काचेचं भांडं वगैरे वगैरे आपल्याकडचं, पण मुलाच्या बद्दल त्यांना तसं काहीच नाही. मुलगा आपला बाहेर काय करतोय, कुठे जातोय, कोणाशी बोलतोय याच्याबद्दल, तो तरी मुलगा आहे, तू मुलगी आहेस असं उलट असं सांगतात. जे आकर्षण आणि प्रेम याच्यामध्ये जर आपण फरक करायचा म्हटलं तर आकर्षणामध्ये जास्त करून शारीरिकता असते आणि ते ओळखायला मुलांना शिकवणं हा मला वाटतं सगळ्यात मोठा भाग आहे. नमस्कार, मी मयूर आडकर. विमर्शमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपला पॉडकास्ट म्हणजे नवनवीन विषय, त्यातील ज्या विषयात तुम्हाला जास्त उत्सुकता आहे, जास्त रस आहे, असे विषय आपण शोधून तुमच्यापर्यंत आणत असतो. आजचा विषय तसा खूप सोपा आहे. सोपा मी अशासाठी म्हणतो कारण ही गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे, प्रत्येक माणसाच्या आयुष्याशी निगडीत आहे. ती गोष्ट म्हणजे ती भावना आहे, प्रेम. पण अलीकडे ह्या प्रेमाच्या चौकटीत अनेक गोष्टी घडत आहेत. ह्या चौकटी बाहेर अनेक गोष्टी घडत आहेत आणि ह्याचे चांगले वाईट परिणाम मही त्या प्रेम करणाऱ्या जीवांवर होत आहेत. तर शाळेपासून सुरू झालेलं हे प्रेम असेल, महाविद्यालयातील मुलांमध्ये झालेलं प्रेम असेल किंवा प्रौढांमध्ये झालेलं प्रेम असेल, ह्यांचे टप्पे आणि त्यातील भावना थोड्या वेगळ्या वेगळ्या असतात. जेव्हा काहीतरी वेगळं घडतं या प्रेमवीरांच्या आयुष्यामध्ये तेव्हा त्यांच्या सभोवतालचं जग बदलतं आणि हे बदलणारं जग आपल्या एका तिसऱ्या डोळ्यांनी टिपणारे, त्या विषयावर अभ्यास करणारे आणि अशा मुलांच्या बाधित प्रेमवीरांच्या आयुष्यामध्ये पुन्हा प्रकाश टाकण्याचं, त्यांना भानावर आणण्याचं आणि त्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्याचं आणि त्यांचं आयुष्य सुरळीत करण्याचं एक काम करणारं समुपदेशक आपल्या या जगामध्ये उपलब्ध असतो. अशीच एक महिला समुपदेशक आज आपल्या या विमर्शच्या पॉडकास्टमध्ये आलेली आहे, ज्यांचं नाव आहे डॉक्टर स्वाती धर्माधिकारी. धर्माधिकारी मॅडम, नमस्कार. विमर्श बाय मयूर आडकरमध्ये तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. मी म्हटलं प्रेम, तर माझ्या लेखी त्याची एक वेगळी परिभाषा, वेगळा अनुभव, वेगळं सत्य, वेगळे परिणाम असू शकतात. पण तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही त्याचं वेगळं महत्त्व असू शकतं. पण तुम्ही समुपदेशक म्हणून आज इतकी वर्ष काम करत आहात या विषयावरती. तुम्हाला अगदी शाळेत असणाऱ्या मुलांमध्ये घडलेलं प्रेम, त्याचे परिणाम, त्यातील भावना आणि त्याचे दुष्परिणाम किंवा आपण परिणामच म्हणू त्याला, बरोबर, कॉलेजमधील मुलांमधील प्रकरणं तुमच्याकडे येत असतील आणि अगदी प्रौढांची पण प्रेम प्रकरणं आणि त्यांचं नंतर सेटलमेंट किंवा लग्नापर्यंत जाणाऱ्या गोष्टी आणि त्याचं पुढे काय होतं ह्या गोष्टी येत असतील. तर अनेक आयाम आहेत या गोष्टीला, खूप आयाम आहेत. तर आज त्यातील काही महत्वाच्या गोष्टींवर आपण डिस्कशन करूया. शाळेतल्या मुलांमधलं प्रेम या विषयापासून सुरुवात करूया. कारण आपलं जे एक वय होतं, म्हणजे आम्ही एक 40-45ची मुलं, तुमची एक पिढी, आपल्या मागची एक पिढी, यांच्यामध्ये शाळेत तसं आपण मुला-मुलींमध्ये तेवढा संपर्क वयात आल्यानंतर व्हायचा नाही. बरोबर, त्याला काही बंधन होती आणि आपसूक आपण थोडे लांब जात होतो. बरोबर, त्यापासून पण हल्ली तसं वातावरण राहिलेलं नाही. त्यामुळे आपण आपल्या काळी काय झाला विचार सोडून देऊया, आता सध्या काय चाललंय या विषयावर बोलूया. बरोबर. तर आपण शाळेतल्या मुलांपासून सुरुवात करूया.
प्रेमाची गोष्ट आणि ती शाळेपासून मला असं वाटतं त्याच्या यादी जाऊया आपण. KG1 KG2 मध्ये सुद्धा असू शकतं. म्हणजे एक उदाहरणच मला सांगायला आवडेल की ते प्रेम आहे की नाही हा नंतरचा मुद्दा, पण आधी मला आठवतंय की एक छोटी मुलगी KG2 मधली ती नर्व्हस आहे, खूप डिप्रेशनमध्ये, घरी येऊन आईला सांगते की मला रडायला आलं आज शाळेमध्ये. का गं बाई, का रडायला आलं? तर आज माझा बॉयफ्रेंड नव्हता आला, अरे बापरे, त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये होते. तिला आता डिप्रेशन हा शब्द सुद्धा कुठून मिळाला, आणि बॉयफ्रेंड असणं आणि ते त्याच्याबद्दल त्यांचे विचार, तर याला प्रेम म्हणायचं का? म्हणजे मग परत आपल्याला ओळी आठवतात की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं वगैरे. तर त्याला मी विरोध करते की हे अजिबात असं नाही आहे बरं का. प्रेम म्हणजे प्रेमच असतं का, हा त्याच्या पुढे एक क्वेश्चन मार्क लावायचा, आणि तुमचं आमचं सेम नसतं हे त्याचं उत्तर आहे की त्याच्यावरती कोणाच्याच दोन व्यक्तींचे किंवा दोन वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांचे आपण विचार करतोय, तर त्यांच्यासाठी प्रेम मला असं वाटतं आपण ज्या प्रकाराने त्याला समजतो तसा काही त्यांच्या डोक्यामध्ये विचार नसतो. त्यामुळे सुरुवातीचे जे काही त्यांचे टप्पे असतात आयुष्यातले, त्याच्यामध्ये आकर्षण असतं, त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी पाहिलेलं असतं, कुठे सिरीज असते, कुठे मालिका असते, त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलेलं असतं, त्याच्यामधल्या काही पात्रांचं त्यांनी बोलणं ऐकलेलं असतं. म्हणजे किशोरवयीन मुलांसाठी बनवलेल्या मालिका जेव्हा लहान मुलं पाहतात, त्यांच्याहूनही लहान मुलं पाहतात, तेव्हा त्यांना असं वाटायला लागतं की हेच काहीतरी खरं आहे, आणि त्या पद्धतीने ते स्वतःला पुढे नेत जातात. आणि मग त्याच्यातून मग बॉयफ्रेंड आहे, गर्लफ्रेंड आहे, हे लहान मुलांच्या मनावरती बिंबवलं जातं. आणि गंमत म्हणजे पालकसुद्धा या गोष्टी अतिशय कौतुकाने सांगत असतात लोकांना की अहो आमच्या मुलीला ना बॉयफ्रेंड आहे, आमच्या मुलाला ना गर्लफ्रेंड आहे. तर हे जे त्याचं एक उदात्तीकरण आहे या सगळ्या पद्धतींचं म्हणूया, किंवा या पद्धतीच्या नात्यांचं जे ग्लोरिफिकेशन चाललेलं आहे, त्यामुळे सुद्धा मुलांना वेगळ्या कल्पना त्यांच्या मनामध्ये सेट होतात आणि ते अशा पद्धतीच्या नात्यांच्या मागे लागू शकतात. शाळेतली आपण गोष्ट जेव्हा करतो तेव्हा 4थी 5वीपर्यंतचं जे वय असतं ते खास करून समलिंगी अशा मित्रमैत्रिणींचं असतं. साधारणतः टीनेजपर्यंत आपण म्हणूया की मुलं साधारण आपल्यासारख्याच आपल्या मैत्रिणी असाव्यात, आपल्यासारखेच आपले मित्र असावेत, या संकल्पना असतात. पण जसं त्यांच्यामध्ये हार्मोनल चेंजेस येतात, जसं ते मोठे होतात, तसं त्यांना काहीतरी एक वेगळं काहीतरी जाणवायला लागतं, आणि ती सगळी जी वादळं असतात शरीरातली ती त्यांना काहीतरी प्रभावित करतात. ते समजून सांगायला कोणी नाही आहे. आजकालची परिस्थिती आपण जर पाहिली तर मुलांना स्वतःला समजून घेणं सुद्धा हे किती आवश्यक आहे हे आधी पालकांनी समजायला पाहिजे की मुलांनी स्वतःला समजणं, स्वतःतले बदल समजून घेणं हे पालकांच्या बरोबरीने जर घडलं तर मुलं ती सेफ असतात, ती पुढे जातात, त्यांना काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही असं आपण म्हणू शकतो पुष्कळ अंशी. पण ज्या मुलांना कोणी सांगायला नाही आहे, काही समजवायला नाही आहे, त्या मुलांची मात्र वाताहत होत जाते आणि मग त्याच्यातून काही जणांना आकर्षण वाटायला लागतं, ज्याला प्रेम असं नाव दिलं जातं. आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं मला पाहायला मिळाली या संदर्भामध्ये. म्हणजे असंही झालेलं आहे की चॅलेंज दिलं गेलं की तू मैत्री करून दाखव, अमुक अमुक मुलीशी तू मैत्री करून दाखव, याची बेट लागते मुलांमध्ये आणि तशातून पुढे जातात मुलं. तर हे घडतंय, हे आपण पिक्चर्समध्येही पाहतोय. त्याला प्रेम म्हणायचं का, की ते आकर्षण आहे? तर हे सगळं मला वाटतं त्या पिढीला, त्या मुलांना त्या वयात समजावून द्यायला पाहिजे, नाही तर त्यांची वाताहत होत जाते. हे खरं आहे. मला एक उदाहरण आठवतंय की मुलांना काहींबद्दल खूप आकर्षण वाटतं, म्हणजे मुलांना मुलींबद्दल आकर्षण वाटतं, मुलींना मुलांबद्दल आकर्षण, हे सगळं जे आहे त्याच्यामधलं घडलेलं एक उदाहरण मला आठवतं की माझ्याकडे पालक घेऊन आले त्या मुलाला, आणि साधारण 8वी-9वीतला मुलगा असेल तो. ते राहत होते महालमध्ये, नागपूरचा महाल हा एक एरिया आहे, तिथे ते राहत होते. आणि त्यांनी नुकतंच घर बदललं होतं आणि त्यांना लक्षात आलं की आपल्या मुलाचं एकूणच शैक्षणिक जे काही प्रोग्रेस आहे तो आलेख त्याचा घसरत चाललेला आहे, कुठेतरी डिस्टर्ब झालाय आणि तो अजिबात आता लक्ष नाही आहे त्याचं शिक्षणामध्ये. आणि एक दिवस त्यांच्या कानावर आलं, शाळेमधून त्यांना सांगितलं गेलं की हो तुमचा मुलगा शाळेतच येत नाही. आणि जे की मुलांना, म्हणजे मुलगा आपला घरून तर निघतोय
तो जातो कुठे पालकांना माहिती नाही, आणि शाळेतले लोक सांगतात की शाळेमध्ये येत नाहीत, मग हा जातोय कुठे. तर नंतर ते जेव्हा समुपदेशनासाठी माझ्याकडे घेऊन आले की हा शैक्षणिक आलेख त्याचा खालीच गेलेला आहे, तर त्याच्याशी जेव्हा हो एकदम म्हणजे 80-90 वाला मुलगा जेव्हा 60 वरती येतो तेव्हा आई वडिलांना नक्कीच काळजी वाटायला लागते की काय झालेलं आहे. म्हणून त्याला ते घेऊन आले. तर त्याच्याशी बोलताना हळूहळू तो ओपन अप झाला आणि मग त्यांनी सांगितलं की ताई मी जातो सायकलनी महालमध्ये. ते राहायला गेले होते जैताळा, म्हणजे जवळपास 10-1 किलोमीटर दूर असलेल्या जागेवर ते राहायला गेले होते. आणि तिथून हा मुलगा सायकलनी 7-10 किलोमीटर ते सायकलनी जायचा महालमध्ये. का बरं जात होता, तर त्याला जी मुलगी आवडायची तिला नुसतं पाहायचं असायचं त्याला, आणि त्याला परत यायचं असायचं. तर तो जायचा, तिला पाहायचा, पाहत बसायचा. शाळेमध्ये जाणारी येणारी, मध्ये केव्हा पाहायला मिळत असेल, किंवा घरी असेल तर घरचं पाहायला मिळत असेल, किंवा थोडी डोकावली बाहेर तेव्हा पाहायला मिळत असेल, तर तो आपल्या समोर तिच्या घराच्या ठिय्या देऊन उभा, आणि बरोबर शाळा संपायच्या वेळेला तो घरी यायचा. म्हणजे 7च्या आत घराची आठवण झाली मला की उलट मुलांच्याही बाबतीत होऊ शकतं, पण अर्थात 7च्या आत घरात खूप वेगळा मुद्दा आहे. पण हा मुलगा असा घरातून जायचा आणि बरोबर शाळा संपल्याच्या वेळेला घरी यायचा. मग जेव्हा त्याला विचारलं की का करतो असं, तर म्हणे नाही मला ती खूप आवडते आणि मला तिला पाहायचं असतं फक्त. आणि हे त्यांनी कबूल केलं. हे कबूल केलं त्यांनी. आणि मला वाटतं की हा एक टप्पा असतो की आकर्षण असतं एखाद्या व्यक्तीबद्दल, खूप आवडते ती व्यक्ती, आणि ज्याला आपण म्हणूया आंधळं प्रेम असतं ते काफलव. शाळासारखा चित्रपट सुद्धा आपल्याला आठवतो की हा कादंबरी ती आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हेच दिलेलं आहे की या वयामधलं जे आकर्षण असतं एखाद्या व्यक्तीबद्दलचं, गूढ आकर्षण म्हणू आपण त्याला, गूढही म्हणता येणार नाही कारण माहितीत कारण आपल्याला, तर ते आकर्षण त्या मुलाला समजावून सांगणं आवश्यक आहे की तू याच्यामध्ये जे तुझा वेळ देतो आहे, जो वाताहत होते तुझी, ती तुला योग्य आहे का करणं, हे त्या मुलाला समजावून सांगणं आवश्यक होतं. आणि मला वाईट याचं वाटलं की त्या मुलाच्या बद्दल त्याच्या पालकांना काहीच कल्पना नाही. म्हणजे त्यांना नुसतं हेच दिसतंय की शैक्षणिकरित्या तो माघारलेला आहे. त्यांना असं वाटतं की याचं काहीतरी म्हणजे लक्ष नाही आहे, किंवा कमी बुद्धी आहे, किंवा याला समजत नाहीये, आम्ही ट्युशन्स लावून दिली, आम्ही सगळं काही केलं, आम्ही कुठे चुकतोय का. म्हटलं तुम्ही चुकले एवढेच की त्याच्याशी तुमचा संवादच नाहीये. त्याच्या मनातली खळबळ त्यांनी सांगितली नाही, किंवा त्याला काय करायचंय ते त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी एवढं कबूल केलं की आम्ही नवीन घरी राहायला याचा विरोध होता, तो म्हणायचा की नाही आपण आपल्या जुन्याच घरी राहूया, एवढं मात्र म्हणायचा, एवढं त्यांनी सांगितलं. पण ते एक वाक्य काय त्याचा अर्थ आहे तो त्या पालकांना समजून घेता नाही आला. हे मला नक्की दुर्दैव वाटतं त्या मुलासाठीचं, की शाळेमधली मुलं जी आहेत त्यांना असे काही असतात विषय, अट्रॅक्शन असतं, कोणाशी बोलावंसं वाटतं, आणि मग त्यासाठी ते वाटेल ते करणार, वाटेल ते चॅलेंजेस घेणार, घरून पैसे चोरणार. घरून पैसे कशाला चोरणार, तर कोणाला तरी काहीतरी ट्रीट द्यायची आहे, आणि मग एकीला कसं काय ट्रीट द्यायची म्हणून त्या सगळ्या ग्रुपला ट्रीट द्यायची, आणि मग सगळ्यांना भेळ खाऊ घालायची किंवा सगळ्यांना पाणीपुरी खाऊ घालायची, त्यानिमित्ताने भेटी होणार म्हणून मग सगळ्यांना असं, आणि घरामध्ये चोरी करतोय मुलगा, अशी पण केसेस असतात की येतात ते आमच्याकडे की आमचा मुलगा घरातून पैसे चोरतो आहे, पण का करतोय असं कळत नाहीये, आणि त्याच्याशी बोलल्यावर कळतं की असं असं चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये ती असते, त्यामुळे आम्ही घरातून ते घेतो, मला तिला ट्रीट द्यायची असते. एवढी साधीशी गोष्ट असते. आजकाल तर मुलांच्या हातामध्ये आपण मोबाईल्स दिलेले आहेत, सगळ्या सोशल मीडियावरती त्यांचे अकाउंट्स असतात जे की पालकांना माहिती नसतात, कदाचित भावंडांना माहिती असतात. आता आणखीन एक केस मला आठवते की त्या केसमध्ये त्या मुलीचा बॉयफ्रेंड होता. ती मुलगी हार्डली 9वी-10वीतली मुलगी असेल, आणि तिचा बॉयफ्रेंड होता. त्यांनी सांगितलं की मला तुझे फोटो पाठव. अच्छा, मला तुझे असे असे फोटो पाठव तू, हे त्यांनी सांगितलं. तर त्या मुलीनी, ती मुलगी गेली बाथरूममध्ये, तिने स्वतःचे फोटो काढले आणि तिने तिच्या बॉयफ्रेंडला पाठवायला ते फॉरवर्ड केले. बॉयफ्रेंडला फॉरवर्ड करायच्या ऐवजी ते गेले फेसबुकवर. अरे बापरे. तिने शेअर करताना काहीतरी चूक केली आणि ते गेले फेसबुकवरती. फेसबुकवरती ते फोटो शेअर झाल्या तिची बहीण होती जी पाहत होती फेसबुक, लकीली त्याच वेळेला. तिने तिला सांगितलं की अगं तू काय शेअर केलेलं आहेस फेसबुकवरती, तू डिलीट करते. तर तिला मोबाईलवरून ते फोटो डिलीट करायला थोडा वेळ लागला, हार्डली काहीतरी एक 5-10 मिनिटं गेली असतील त्याच्यात. तेवढ्या वेळामध्ये ते फोटो व्हायरल झाले. अरे बापरे. आणि ती मुलगी डिप्रेशनमध्ये नंतर.
आणि ते शेअर झाल्यानंतर आई वडील तिचे प्रचंड टेन्शनमध्ये, सगळं ते म्हणजे एकूणच भयंकर प्रकरण झालं आणि ती मुलगी डिप्रेशनमध्ये होती. म्हणजे सुसाइडल सुद्धा होऊ शकतात मुलगी अशा कंडिशन्समध्ये. आणि नंतर तिला जे समजावं लागलं आम्हाला की तू कशी वापरते, का करते असं, तर मला असं वाटतं शाळेमध्ये असतानाच काही मर्यादा पाळायला शिकवणं मुला मुलींना हे फार गरजेचं आहे. की तुम्ही सोशल मीडियावरती कसे वावरता, तुम्ही स्वतःचे हँडल्स जे काही असतील तुमचे, जे काही अकाउंट्स असतील त्याच्यावरती तुम्ही काय शेअर करताय, काय शेअर करत नाहीये, आणि कशा पद्धतीने तुम्ही स्वतःला तिथे प्रोजेक्ट करता, हा महत्त्वाचा भाग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला हे वाटतं की सेईंग नो, नाही म्हणायला शिका, की महत्त्वाचं. हो, आणि काही गोष्टी काही वेळेला नाही म्हणजे नाहीच अशा असल्या पाहिजेत आणि त्या आपल्याला सांगता आल्या पाहिजे की नाही, ही माझी मर्यादा आहे. हे बाउंड्री सेटिंग ज्याला म्हणतो आपण, की याच्या पलीकडे नाही, इतकंच आणि इतकंच. आणि एक वयाच्या टप्प्यांवरती काय अलाउड आहे काय नाही हे पण मला वाटतं त्यांना स्पष्टपणे बोलून सांगितलं पाहिजे. आणि आपल्याकडे काय होतं, प्रेम या विषयावरती बोलायलाच कचरतात लोक. आणि पालकांचं खास करून असं असतं की ते मुलांशी कसे बोलतील, त्यांच्या मनातच त्याच्याबद्दल स्पष्टता नाहीये अजून. आणि नुसती स्पष्टता नाही असंही नाही, त्याच्यावर जाऊन मला तर अनेक अशी उदाहरणं आठवत आहेत की जिथे त्यांना कळलं की आपली मुलगी कोणाशी तरी बोलतेय, नुसतं बाहेरून कळलं की आपली मुलगी कोणाशी तरी बोलते आहे किंवा तिचं काहीतरी आहे चाललेलं प्रकरण आपल्याकडे म्हणतात ते. तर तसं कळल्याबरोबर त्या मुलीचं शिक्षणच बंद करणं, इतक्या टोकाला जाणारे पालक आहेत. म्हणजे समजून सांगून जिथे मार्ग निघू शकतात तिथे एका आयुष्याचं तुम्ही नुकसान करता. आणि तोच खरा मार्ग आहे की ते समजवलं गेलं पाहिजे. आणि या वयात येण्याआधी समजवलं बिलकुल तर मुलांना एवढं कळतं की आपले पालक आपल्याबद्दल सजग आहेत, हो, या प्रकरणाबद्दल सजग आहेत, हो, आपल्याला पाऊल ठेवताना किती विचार करायचा आहे. एक्झॅक्टली. आणि ती मित्रता त्या नात्यात पाहिजे की मी मोकळेपणाने सांगू शकले पाहिजे माझ्या आई वडिलांना की मला असं असं आहे, मला असं असं वाटतं. म्हणजे आता थोडं पुढे जाऊनचं एक उदाहरण आठवत आहे मला की एक कॉलेज गोईंग मुलगी आहे, म्हणजे BSc फर्स्ट इयर वगैरेची मुलगी असेल किंवा BCom ग्रॅज्युएशन फर्स्ट इयरची मुलगी. तिचं जेव्हा पेरेंट्सच्या लक्षात येतं प्रेम प्रकरण, त्यावेळेला त्यांनी काय करावं, तर मला असेही पालक माहिती आहेत की ज्यांनी सांगितलं, तिचं काउन्सिलिंग त्यांनी आधी केलं की त्यांनी समजावून सांगितलं की काय कसं काय, मुलगा कसा आहे कसा नाही आहे, आणि त्या मुलाबद्दल माहिती काढतो. आणि तुम्ही दोघंही अजून शिक्षण घेता आहात तर तुम्ही दोघांनी थांबणं आवश्यक आहे. तुम्ही दोघंही 2 वर्ष थांबा, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं ते करा. आणि त्या 2 वर्षातल्या मर्यादा त्यांनी त्यांना सांगितल्या की तुम्ही डूज अँड डोंट्स, की तुम्ही काय करणं चालेल, काय केलेलं नाही चालणार. आणि प्रेमाकडे पाहण्याचा आपल्याकडचा दृष्टिकोन म्हणजे मला कदाचित हे काहींना पटेल काहींना पटणार नाही, पण मुलं आणि मुलींकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं प्रेम प्रकरणांमध्ये. की मुलगी असेल तर ते काचेचं भांडं वगैरे वगैरे, आपल्याकडचं जे योनी शुचिताच्या ज्या कल्पना आहेत त्याच्याबद्दल खूप लोक जागरूक असतात. पण मुलाच्या बद्दल त्यांना तसं काहीच नाही. मुलगा आपला बाहेर काय करतोय, कुठे जातोय, कोणाशी बोलतोय याच्याबद्दल, तो तरी मुलगा आहे तू मुलगी आहेस असं उलट असं सांगतात की त्याला चालेल, त्यांनी 10 मुली फिरवल्या तर चालतील. दोघांनाही समजावायचंय की तुम्हाला तुमच्या नात्यांच्या मर्यादा ओळखता आल्या पाहिजेत आणि त्याच्यातून तुम्हाला या नात्याला अर्थ आहे का पुढे, हे काय ते पाहायला पाहिजेत. प्रेमाची जर व्याख्या करायची झाली तर तीच असेल की आपल्याला एकमेकांबद्दल खरंच आत्मीयता वाटते की नाही, आपुलकी वाटते की नाही, आणि त्यानंतर जाऊन एक दृढ नातं आपलं आहे की नाही, इमोशनल म्हणजे भावनिक बंध आहेत की नाही. म्हणजे आकर्षण आणि प्रेम याच्यामध्ये जर आपण फरक करायचा म्हटलं तर आकर्षणामध्ये जास्त करून शारीरिकता असते, प्रेमामध्ये ते भावनिक असतं. बरोबर. आणि असंही म्हणता येईल की जिथे सेल्फलेस होते व्यक्ती, स्वार्थापलीकडे जाते, ते प्रेम खरं प्रेम. आणि ते ओळखायला मुलांना शिकवणं हा मला वाटतं सगळ्यात मोठा भाग आहे. आणि त्यासाठी पालकांचं पण शिक्षण करणं आवश्यक आहे आणि मुलांचं पण करणं आवश्यक आहे. आपल्या पूर्ण पॉडकास्टमध्ये या सगळ्या अँगल्सवर प्रकाश टाकत जाऊ. पण मुलांमध्ये चॅलेंजेस लागतात. हो, ही तुझी, ती माझी, माझ्याकडे ही बघते, माझ्याकडे ती बघते, ती तुला वही मागते सारखी, वेगवेगळ्या कारणाने फोन करते, असं ते जे एक चालू होतं. आणि खूप त्यांना सोपं गेलंय की त्यातली सहजता विचारण्यातली एक हाय येतो बाबाच्या किंवा आईच्या मेसेजवर आणि अर्थ त्यातले उलगडायला
ती मुलं चालू करतात. ह्यातल्या किती केसेस अगदी प्रायमरी स्टेजची केस तुमच्याकडे आली आहे का? मुलं घरी येऊन सांगतात पुष्कळदा की मला हा आवडतो, मला तो आवडतो, किंवा मुली सांगतात, मुलं सांगतात. मुलं फारशी नाही सांगत. मुलांकडे आपल्याकडे म्हणजे मुलं एक तर घरामध्ये फारशी बोलत नाहीत, मुळातच अबोल किंवा काय नॉन एक्सप्रेसिव्ह अशी ती राहतात. आणि ते प्रमोटही केलं जातं आपल्याकडे की मुलांनी फारसं एक्सप्रेसिव्ह नाही राहू, जास्त बडबड करू नको, जास्त बोलू नको असं बोललं जातं. मुली आईशी खूप मोकळेपणाने बोलतात. आणि अगदी म्हणजे मला अशाही माहिती आहेत केसेस की त्यांनी सांगितलेलं आहे आईला की हे असं असं मला यांनी प्रपोज केलेलं आहे, प्रपोज मारलंय असं वगैरे सांगणाऱ्या मुली आहेत की मला यांनी केलंय, मी काय करू. त्यावेळेला आईने त्यांना समजवलेलं आहे. हे पण झालेलं आहे. आणि खोटं बोलून तरीही आईवडिलांच्या परोक्ष त्यांना भेटणं आणि मुला मुलींनी पुढे जाणं हे पण घडतंय. म्हणजे साच्यात घरात हे तर खरंच होतं की ते घरातून निघतात पण शाळेत जातात का माहिती नाही, कुठे जातात माहिती नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप बारकाईने पालकांनी पाहायला पाहिजेत आणि त्यांचं जे काही सांगणं असतं त्याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. एखाद्या मुलाविषयी जास्त सांगितलं जातं, एखाद्या मुलीविषयी काही बोलल्या जातं, कौतुकाने बोलल्या जातं, तर ते नोट करून त्याला खोदून थोडंसं विचारलं पाहिजे की का बरं असं वाटतं, तुला आवडते का, तुला आवडतो का, आणि त्याच्याही पलीकडे काही आहेत का भावना. मला वाटतं याच्याबद्दल मोकळेपणाने बोलायला हरकत नाही. कारण आपणच त्याच्याबद्दल जर खूप घाबरत राहिलो, आपण कमी बोललो, तर मुलं सुद्धा बोलणार नाहीत त्याबद्दल. त्यामुळे पालकांनी त्याच्याबद्दल मोकळेपणाने बोलायला पाहिजे. आम्ही याला थोडंसं असं म्हणतो की ॲडोलसन्स एज्युकेशन म्हणजे किशोरावस्था शिक्षण हे दिलं गेलं पाहिजे. आणि मुलांना आणि मुलींना जे स्त्रीत्व आणि पुरुषतत्व किंवा स्त्रीतत्व म्हणजे काय हे जे काही आपल्याला सांगायचं हवं असतं ते स्पष्ट करणं. त्यांची स्वप्रतिमा घडत असते याच वेळेला की मी कोण आहे, मी कसा आहे, मी कसं असलं पाहिजे, हे सगळं त्यांच्या मनामधली जी खळबळ असते ती समजून घेतली पाहिजे. आणि पुष्कळदा असंही घडतं की मुलांमध्ये न्यूनगंड असतात, मुलींमध्ये काही न्यूनगंड असतात, आणि त्याला ओव्हरकम करायला किंवा त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी कोणीतरी एखादा सॉफ्ट टार्गेट किंवा एखादा खांदा मिळाला. पुष्कळदा घरामध्ये काही तुटक वागणं असतं किंवा पुष्कळदा आम्ही पाहतो की जिथे विस्कळीत घरं आहेत, म्हणजे आई वडील दोघंही सतत भांडत असतात, त्यांच्या रिलेशनमध्ये काही स्ट्रेस आहे, तणाव आहे, किंवा आणखीन असंही दिसतं की जिथे एकल पालक आहेत, डिव्होर्स झालेला आहे, अशा घरांमध्ये वडिलांना कामांमधून वेळच नाही, मुलांना वेळच नाहीये, ते अवेलेबल नाहीयेत बोलण्यासाठी. आल्यानंतर जेवण करा आणि झोपा. हो, म्हणजे पोलिसिंग करणार की अभ्यास झाला का, जेवला का, हे केलं का, एवढं पोलिसिंग. तर त्याच्या पलीकडे जाऊन जे आत्मीय त्यांना हवं असतं, एक बंध हवा असतो, तो नाही मिळत त्यांना, बॉन्ड नाही मिळत. मग ते बाहेर खांदे शोधतात आणि मग ती सिंपथी किंवा स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी सुद्धा पुष्कळदा अशा पद्धतीचे जोडीदार निवडण्याची एक पद्धत दिसते. अनेकदा असं घडतं की खूप हुशार मुलं मुली असतात आणि ते अशा पद्धतीच्या नात्यामध्ये अडकतात आणि मग त्यांना असं वाटायला लागतं की ती व्यक्ती म्हणजे सर्वस्व, म्हणजे मग दुसरी कोणी त्यांच्यासाठी महत्वाचं नाही. इथपर्यंत गोष्टी जातात की घरून पळून जाणं हे सुद्धा घडतं की आई वडिलांनी नाही म्हटलेलं आहे, भेटायचं नाही म्हटलेलं आहे, मोबाईल काढून घेतलेला आहे, मग घरातून निघून जायचं आणि त्या व्यक्तीबरोबर राहायचा प्रयत्न वगैरे असं. तर ते सगळं म्हणजे ही सगळी काय म्हणूया आपण त्यांच्या नवथरपणाची लक्षणं आहेत. आणि प्रेम म्हणजे काय हे त्यांना अजून तितकं कळलेलं नाहीये, हा त्याचा अर्थ असतो. मग त्यावेळेला त्यांना समजावून सांगावं लागतं की तू का करतेय असं, तुझी खरी गरज काय आहे. ती खरी गरज असते की तिला एक भावनिक आधार हवा आहे, त्या मुलाला कोणीतरी बोलायला हवंय, किंवा त्याचा न्यूनगंड कमी करण्यासाठी त्यांनी एक खांदा शोधलाय की हिच्याशी बोललं की मला छान वाटतं. म्हणजे काय, तर तुला न्यूनगंडातून बाहेर पडायसाठी ही हवी आहे. तर नात्यांचे अर्थ काय, तुम्ही जे काही शोधता आहे नात्यामध्ये त्याचा स्रोत काय आहे हे जर आपण त्यांना सांगू शकलो तर मला असं वाटतं त्यांना लक्षात येत जातं की आपण कसे घडतोय, कसे बिघडतोय, आणि त्यातून ते बाहेर पडायचा नक्की प्रयत्न करू शकतात. एक पुष्कळदा असंही दिसतं की काहीतरी प्रयोग करायचे असतात, खूप काहीतरी एक्सपेरिमेंट करून पाहिजे असतात,
या वयामध्ये खास करून, आणि म्हणून मग काही रिलेशन्स ठेवायचा प्रयत्न असतो. तर तसं काही आहे का? त्यामुळे समुपदेशनामध्ये आम्हाला हे सगळं पाहावं लागतं की नातं का बरं मुळात, आणि त्याच्यातून काय मिळतंय त्या व्यक्तीला, हे खूप महत्त्वाचं असतं. या शाळेतल्या मुलांच्या विषयी आपण बोलतोय, तर ह्यांच्यामध्ये जेव्हा ब्रेकअप्स होतात तेव्हा काय परिणाम जाणवतात, किंवा तुमच्याकडे अशा काही केसेस आलेल्या आहेत का? हो. काय होतं त्यांच्यामध्ये? ब्रेकअप म्हणजे 2 प्रकारचे ब्रेकअप आहेत, की आई वडिलांनी नाही म्हटलं म्हणून संपवलंय, किंवा मुलाला किंवा मुलीला आणखीन कोणीतरी मिळालंय म्हणून सोडलेलं आहे. तर मल्टिपल रिलेशन्स हे मुलांमध्ये मुलामुलींमध्ये आजकालच्या खूप दिसत आहेत. म्हणजे शाळेमध्ये सुद्धा ती अजून क्लॅरिटी नाही आलेली, एक्सपेरिमेंटेशन आहे, सगळं प्रयोग करायचे आहेत, म्हणून मग 2-3 जणींबरोबर गप्पा करणं, फिरणं, असं सगळं चालतंय आणि इथेच थांबत नाहीत गोष्टी. त्याच्या पुढे जाऊन आजकाल मला शारीरिकता असलेलं, म्हणजे डेटिंगचं वय आज आपण जर विचार केला तर ते 7वी पर्यंत गेलंय. हे शॉकिंग आपल्याला न्यूज आहे की इतक्या लहान वयामध्ये सुद्धा डेटिंगचं वय गेलेलं आहे आज. त्यामुळे मुलामुलींच्या मानसिकतेचा विचार करायचा झाला तर त्यांना हे सगळं सोशल मीडियामधून दिसतंय, भोवतालच्या वातावरणातून दिसतंय. त्यांच्या आसपासची जी नाती आहेत ती ते खूप बारकाईने पाहत असतात. त्यांना समजत असतं भोवती काय घडतंय ते. खूप लहानपणापासून त्यांना शारीरिकतेकडे एक आकर्षण त्याचं वाटायला लागतं, आणि त्याच्यासाठी आपल्याकडचे सिनेमा, आपल्याकडचं एकूणच सोशल मीडियावरचं जे काही वागणं, वातावरण त्यांना पाहायला मिळतं, मालिका ज्या असतात त्यामधलं जे काही रिलेशन्स असतात ते पाहून कदाचित ते एक्सपेरिमेंट्स करत असतात. म्हणजे प्रेम म्हणण्यापेक्षा त्यांच्यामध्ये एक बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडची संकल्पना, आणि त्याच्या अंडर जे काही त्यांना टीव्ही, मोबाईलवरून त्यांच्या डोक्यावर आढळतं किंवा त्यांचं जे काही ग्रास्पिंग आहे ते बघून ते करायचा प्रयत्न, एवढंच एक रिलेशन त्यांच्यामध्ये राहतंय का? तेवढं एकच रिलेशन असतं असं नाही. काही वेळेला त्याच्या पुढे जाऊन मैत्री खऱ्या अर्थाने पण दिसते, आणि तिथे मग लक्षात येतं की त्या व्यक्तीला स्थिरता देण्यासाठी, म्हणजे असंही लक्षात आलंय की बॉयफ्रेंड तिला मिळाल्यापासून तिचा शैक्षणिक याचा ग्राफ बदलला, की तो खूप हुशार मुलगा आहे आणि त्याला आपल्या सोबत त्यांनी असावं म्हणून मग आता ही पण चांगला अभ्यास करते. तर असं पॉझिटिव्ह मोटिवेशन पण मिळू शकतं. त्यामुळे मुळामध्ये कशासाठी मैत्री आहे, काय त्याच्यामध्ये शोधताय तुम्ही, आणि त्याच्या कोणत्या गरजा तुम्ही त्याच्यातून भागवताय ते महत्त्वाचं असतं. खूपदा मुलींकडे सिम कार्ड्स खूप दिसतात, मुलांकडे सुद्धा सिम कार्ड्स खूप दिसतात, ज्याच्याबद्दल आई वडिलांना अजिबात कल्पना नसते. आणि हे सगळं सुद्धा कशासाठी, तर वेगवेगळ्या मुलींची बोलायला वेगळी सिम्स वापरायची, त्यांना एक्सपेरिमेंटेशनसाठी सगळे ते लागत असतात. तर आई वडिलांनी मोबाईल देताना, म्हणजे असंही आहे की आई वडिलांनी मोबाईल दिलेला वेगळा आणि बॉयफ्रेंडनी दिलेला मोबाईल वेगळा, आणि त्याचे सिम्स परत वेगळे. त्यामुळे इतकं विचित्र सगळं कॉम्प्लिकेटेड होऊन जातं आजकाल. मुलांशी बोलायचं, त्यांच्याकडून माहिती काढणं हे इतकं कठीण होऊन गेलेलं आहे की मुलं काय करताहेत बाहेर याच्याकडे बारकाईने जोपर्यंत लक्ष नाही आहे. आणि इथे मला असं वाटतं शिक्षकांची भूमिका पण खूप महत्त्वाची असते की त्यांनी मुलांमधले बदल टिपले आहेत का शाळेमध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये जे काही त्यांना बदल दिसत आहेत ते त्यांनी नोट करणं आवश्यक आहे. कारण पहिले डायग्नॉस करणारे जे असतात ते शिक्षकच असतात. त्यांच्या लक्षात येतं की अभ्यास तर हा एक भाग आहे, पण शाळेमधलं वागणं, कोणाच्या जवळ बसणं, कोणाच्या बरोबर फिरणं हे सुद्धा त्यांना कळत असतं. त्यामुळे मला वाटतं की शिक्षक हा एक अतिशय महत्त्वाचा रोल असलेली व्यक्ती आहे. त्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे आणि त्यांनीसुद्धा प्रेमाबद्दल सांगावं काही. म्हणजे आपल्याकडच्या लँग्वेजेसची जी पुस्तकं असतात त्याच्यामधल्या ज्या कविता असतात, त्याच्यामधले जे काही लेसन्स आहेत त्यांचे, त्यातून सुद्धा ते एक्सप्लेन करू शकतात की नातं कसं असू शकतं, किंवा मैत्री, पुरुष आणि स्त्रीमधली मैत्री ही एक काय म्हणूया हेल्दी, आरोग्यपूर्ण कशी असू शकते याच्यावरती त्यांनी त्याच वेळेला सांगावं. म्हणजे समुपदेशनाचा थोडासा भाग त्याच्यामध्ये येऊ शकतो, शिक्षकांनी घेऊ शकतो. बिलकुल. मला एक गोष्ट सांगा, आता आपण फक्त शाळेमधला मुलगा आणि शाळेमधली मुलगी या विषयांबद्दल बोलतोय, पण काही वेळा असंही पाहायला मिळतं की शाळेतली 7वी 8वीतली मुलगी कुठल्या तरी प्रौढ मुलाच्या पण प्रेमात असते, किंवा त्याने जाळ्यात ओढलेलं असतं असं आपण म्हणू शकतो, कारण तेवढी अक्कल तिच्यात नसते, किंवा उलटही दिसतं.
अनेक ठिकाणी आम्ही अलीकडे एक पेपरमध्ये वाचलं होतं की एक कल्याण मधला मुलगा आपल्या मावशीच्या शेजारी राहणाऱ्या महिलेच्या प्रेमात पडलाय आणि ती त्याला बोलावून घेते त्यासाठी खास, आणि मुलाच्या दप्तरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सापडायला लागतात तेव्हा घरच्यांना जाग आली. असंही प्रकार, तर असे काही केसेस तुमच्याकडे आलेले आहेत का? मुलींच्या बाबतीमध्ये माझ्याकडे आलेल्या आहेत केसेस की आपल्या वयापेक्षा बऱ्याच मोठ्या व्यक्तीच्या प्रेमात ती आहे मुलगी, आणि त्याचं कारणही वेगळं होतं की आई घरी सावत्र आहे आणि तिला ज्या काही तिच्या गरजा आहेत त्या पूर्ण होत नाहीये, घरून पॉकेट मनी नाही मिळत आहे. मग अशा वेळेला तो जो मोठा व्यक्ती आहे तो तिच्या या गरजा पूर्ण करतोय, त्यामुळे ती त्याच्या मागे आहे, असं सुद्धा बरेचदा दिसतं. आणि अब्यूज हा जो भाग आहे हा खूप जास्त मोठा आहे असं मला वाटतं की लहान मुलांचं जे काही जे लैंगिक शोषण आहे ते करणारे ॲडल्ट्स मोठे जे आहेत प्रौढ, त्यांच्या कचाट्यात कधी कधी मुलं सापडतात आणि त्यातून मग विचित्र वागणं त्यांचं होऊ शकतं. आणि याबद्दल बोलल्या नाही गेलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं त्याबद्दल आईवडिलांना कल्पना नाही आहे, आणि मग त्याला घेऊन ते कुंठा त्यांची जी आहे ती वाढत जाते आणि मग त्यातून आणखीन काहीतरी विचित्र वागणं असं येऊ शकतं. त्यामुळे असे काही असू शकतात, पण हे क्वचित घडतायत असे फारसे. पालकांचा रोल किती महत्वाचा येतो किंवा त्यांनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आपण शिक्षकांविषयी बोलू, हो, पालकांपासून सुरुवात करूया की हे बदल टिपण्यात पालकांनी किती आपल्या मुलांकडे लक्ष गांभीर्याने दिलं पाहिजे? पालकांचं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीपासून मैत्री आहे की नाही मुलांची, हा महत्त्वाचा भाग आहे की तुमचं वागणं जे आहे एकमेकांशी ते मैत्रीपूर्ण आहे का, तुम्ही ती स्पेस देताय का की ते मुलं तुमच्याशी येऊन बोलू शकतील, किंवा त्यांची स्पेस तुम्ही जपताना त्यांना इतकी अवास्तव स्पेस दिली आहे का की मुलगा तुम्हाला काही रिपोर्टिंगच करत नाही आहे, मुलगी तुमच्याशी येऊन बोलतच नाही आहे, इतकं सोडून दिलेलं आहे. म्हणजे शिस्त लावायच्या बद्दल आपण जर बोललो तर थोडी शिस्त अशीही पाहिजे की मुलांनी येऊन बोलावं, सांगावं काय घडतंय, त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दल त्यांनी येऊन बोलणं आवश्यक असतं. तर ते एक पहिला मुद्दा आहे पालकांचा. दुसरा मुद्दा आहे की मुलं जेव्हा काही भावनिक गोष्टी शेअर करतात त्यावेळेला जजमेंटल होऊ नका. ऐकून घ्या, पटकन एक जजमेंट पास, हा तू अशीच आहे, तू तुझ्या मावशीसारखी आहे. म्हणजे एका घरामध्ये आता सगळ्या बहिणींनी लव्ह मॅरेज केलेलं आहे, त्यामुळे त्या भाच्यांना आता असं म्हणजे त्यांचं जेव्हा काही रिलेशन असेल तर त्यांना हे ऐकावं लागतं की तुमच्याकडे तर अनुवंशिकता आहे, तुमच्याकडे सगळ्यांनीच लव्ह मॅरेज केली आहे, तू पण करणार आहेस त्याच्यामध्ये. तर असं जजमेंटल होणं जे असतं, किंवा मुलांनी सांगितल्या हां आता तू काय तीर मारणार आहे, आता अभ्यासात तुझा महत्त्वाचा आहे, हे सगळं करून तुम्ही आमच्या नाकावरती काय आमचं नाक कापणार आहात का, किंवा आता काय आणखीन असे जजमेंट्स पास करणं, हे जर पालकांनी केलं तर मुलं बोलतच नाहीत. त्यामुळे हां ते सांगणार नाहीत, खोटं बोलायला लागतात आणि खोटं बोलण्यातून खूप खूप गंभीर गोष्टी घडतात. त्यामुळे मुलांचं वागणं कसं चाललेलं आहे, आपल्या मुलांमध्ये मूड फ्लक्च्युएशन्स आहेत का. पुष्कळदा असं होतं की मगाशी तुम्ही विचारलं की प्रेमभंग वगैरे होतात का, तर प्रेमभंग झाल्यानंतर मुलांना किंवा मुलींना सुद्धा की ते भुकेवरती त्याचा परिणाम आहे. जेवण सोडतात, माझं कशातच लक्ष नाही लागत, मला इंटरेस्टच नाही राहिला, मला शिकायचंच नाही, मला परीक्षाच द्यायची नाही, एकटं राहायला लागतात, दारं बंद करून बसतायत आतमध्ये आणि पुष्कळ वेळ मोबाईलवरती रात्री अपरात्री बोलता आहेत आणि उगीचच रडता आहेत. असं सगळं जर दिसतंय तुम्हाला तर त्याकडे नक्की लक्ष दिलं पाहिजे की काय कारण आहे त्याची. आणि ते कारण जाणून घेताना परत मी मगाशी म्हटलं की तुम्ही त्यांच्यावरती ताशेरे ओढू नका, तुम्ही ते सांगतायत ते शांतपणे ऐकून घ्या. आपणच आधी त्याच्यावरती लेबल करून टाकलं की हो असंच होणार, माहिती मला तुझी आधीपासूनची लक्षणं तीच आहेत, असं जर बोललं तर ते मूल येऊन पुढे बोलणार नाही तुमच्याशी. त्यामुळे ते काहीतरी वेगळं सांगू शकत असेल, बरोबर, त्याला सांगायचं असेल, बरोबर, तर ते ऐकणं, शांतपणे ऐकून घेणं आणि त्याच्यानंतर योग्य ते त्याला मार्ग. आई वडिलांनी अशा वेळेस त्यांच्याशी मैत्री करणं खूप गरजेचं आहे आधीपासूनच. ती आधीपासूनच मैत्री असली तर ती मुलं ओपन अप होणार. आणि सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो तो म्हणजे भावनिक, ज्याला आपण गुणांक म्हणतो, इमोशनल कोशंट हा किंवा इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्ध्यांक मुलांचा कसा वाढेल याच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि त्यात
खूप सारे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये, की आधी तर स्वतःच्या भावना ओळखायला शिकवणं, बरोबर. की तुम्ही कसे आहात स्वतःला ओळखणं शिकवणं. खूपदा मुलं ॲडोलसंट एजमध्ये की ते स्वतःवरच नाराज असतात, की मी गोरीच नाही आहे, मी काळीच आहे, मी सावळीच आहे, किंवा माझे दातच पुढे आहेत, किंवा माझी उंचीच कमी आहे, किंवा मुलांना मी मॅनली नाही वाटत. आणि हा तर खूप मोठा मुद्दा आहे मुलांच्या बाबतीमध्ये, की मुलांना लेबल केल्या जातं. एखादा गोरा मुलगा असेल आणि थोडासा स्थूल असेल तर त्याला लागली हा बायकी किंवा काय असं म्हणून त्याला चिडवलं जातं. तर यातून त्यांचं स्वतःबद्दलचे विचार जे असतात ते कसे डेव्हलप होत आहेत हे महत्त्वाचे आहेत. आणि हे समजून घेणं याच्यासाठी आवश्यक आहे, कारण पुष्कळदा मुलं स्वतःची व्हॅलिडेशन ज्याला म्हणतात, किंवा मी योग्य आहे की नाही, मी चांगला आहे की नाही, मी बरोबर डेव्हलप होतोय की नाही, हा माझा विकास बरोबर होतोय की नाही, हे तपासण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीच्या प्रयोगांमध्ये अडकतात, जिथे काही फिजिकल रिलेशन्स ते ठेवू शकतात कोणाशी, आणि त्यातून मग पुढे वाताहत होते. तर हे सगळं टाळण्यासाठी पालकांनी सगळ्यात पहिला मुद्दा आहे की त्यांना भावनिकरित्या स्वतःला ओळखायला मदत करायची आहे, स्वतःला समजून घेणं, आणि योग्य देह प्रतिमा ज्याला म्हणतो आपण, म्हणजे बॉडी इमेज, हां, ती त्यांची बॉडी इमेज अत्यंत योग्य पद्धतीने डेव्हलप होतीये की नाही हे तपासायला पाहिजे, पहिला मुद्दा. नंतरचा मुद्दा आहे स्वतःच्या भावना ओळखणं, स्वतःला काय वाटतंय, केव्हा कसं राग येतोय, खूप जास्त उदास वाटतंय, ते व्यक्त कसं करतायत मुलं, ते महत्त्वाचं आहे. की राग व्यक्त करणं सुद्धा एक पद्धत आहे त्याची, किंवा प्रेम व्यक्त करण्याच्या सुद्धा पद्धती असू शकतात. आपल्याकडच्या आधीच्या पिढ्यांमध्ये असं होतं की त्याच्याबद्दल उच्चारच करायचा नाही, बोलायचंच नाही, समजून घे, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. आताची पिढी अगदी उलट आहे, सगळं शब्दांमध्येच पाहिजे. ना, एक अमुक ठराविक वेळी रात्री अमुक वेळी हाय आला हो की समजून जायचं हा हाय कसला आहे, हो, इथपर्यंत ते इमोजीज येतात वेगवेगळ्या, त्याच्यावरती काय ते सगळं त्याचंच आहे एक्सप्रेशन. त्यामुळे भावना व्यक्त कशा करतायत मुलं ते समजून घेणं आवश्यक आहे. दुसऱ्यांच्या भावना ओळखून घेतायत की नाही हे पण आपल्याला पाहायला पाहिजे. म्हणजे मुलांनी जेव्हा मी म्हटलं की नकार पचवता येणं, नाही ॲक्सेप्ट करायला शिकणं, हे मुलांना शिकवावं लागेल. आपल्याकडच्या आता काय झालेलं आहे की सगळे सिंगल चाइल्ड असलेली फॅमिलीज आहेत, की एकुलता एक मुलगा एकुलती एक मुलगी आहे, त्यांना सगळं मिळत गेलं, जेव्हा जेव्हा जे मागितलं ते मिळत गेलं, त्यामुळे नाही हा शब्दच नाही माहिती. मग नात्यामध्ये जेव्हा नाही येतं तेव्हा किती त्यांना भयंकर ठेच लागते. त्यामुळे त्यावेळेला त्यांना जर वाचवायचं असेल तर त्यांचं हे भावनिक पोषण आपल्याला करायला हवं, की तुम्ही नाही स्वीकारायला शिकलात का, आणि त्याला तुम्ही कशा पद्धतीने तोंड देणार, यातून येणारं जे नैराश्य आहे, तुम्हाला ताण जे आहेत, त्याला तुम्ही कसे झेलता, आणि स्वतःच्या भावनांचं व्यवस्थापन कसं करता. खूप राग आलाय मग क्रोधागारामध्ये जाऊन दार बंद करून मग एकदम नस कापून घेणं, हे घडतं. खूप नस कापून घेणं हे फार कॉमन झालंय आजकाल, की कापूनच घेतला हात, असं घडतंय. आणि या टोकाला जात आहेत आजकालची मुलं. किंवा आत्महत्या हा पण प्रकार दिसतोय, की मुलांच्या म्हणजे थोडंसं नाही कोणी काही म्हटलंय किंवा रिजेक्शन आल्याबरोबर ते स्वतःचं आयुष्य संपवायच्या मागे जातात. तर हे त्यांना मला वाटतं समजावून सांगणं की ही एकच भावना नाही आहे आयुष्यामध्ये. आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत, काय म्हणूया आपण, प्यार सब कुछ नहीं जिंदगी के लिए, हे ते त्यांना सांगणं आवश्यक आहे, की बाबा तुम्हाला प्रयोजन आयुष्यामध्ये काय आहे, तुमचं ध्येय काय आहे हे तुम्ही ओळखा. आणि ज्याला स्वतःच्या आयुष्याचं ध्येय सापडलं, प्रयोजन सापडलं, त्याला मला वाटतं बाकीच्या गोष्टी मग सगळ्या या दुय्यम होत जातात. त्याच्याकडे ध्येय नाही, त्याला प्रायोरिटी ठरवताच येत नाही. बिलकुल. म्हणजे अर्जुनासारखा तुम्हाला 10वी तो पर्सेंटेजचा डोळा, मी पर्सेंटेज नाही म्हणते, पण शिक्षण म्हणजे काय, शिकणं म्हणजे काय, आणि त्यात शिक्षणातला आनंद मुलांना जर आपण आधीच त्याची एक काय म्हणूया चव लागली मुलांना, तर मुलं शिक्षणामध्ये आनंद घ्यायला लागतात. मग बाकीच्या गोष्टी त्यांच्यासाठी तितक्या महत्त्वाच्या नाही राहत. तर पालकांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे की मुलांचं आपण भावनिक पोषण केलंय का,
त्यांना सक्षम केलं आहे का भावनिकरित्या, की स्वतःला ते सांभाळू शकतील अशा पद्धतीने. आणि नाही तर मग त्यांच्या अभ्यासावरती परिणाम आहे. म्हणजे माझ्याकडे कित्येक मी एक हेल्पलाईन परीक्षेची नावाचा एक प्रोजेक्ट होता, ज्याच्यामध्ये आम्ही हेल्पलाईन चालवायचो 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना. अजून सुरू आहे? अजून सुरू आहे. काय नंबर आहे त्याचा? 9422806749. हा नंबर आपण स्क्रीनवर देऊ शकता. हो, ही टोल फ्री नाही, पण मी याच्यावरती उत्तरं देते जर काही असतील मुलांना 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या संदर्भात. म्हणजे आपल्याकडे आता परीक्षा पे चर्चा आता सुरू झाली. हा प्रोजेक्ट आम्ही 2005-06 मध्ये सुरू केलेला. म्हणजे आता जवळपास त्याला 20 वर्ष होऊन गेलेली आहेत. त्याचं पुस्तक पण झालं नंतर. तर त्या संदर्भात मला याच्यासाठी आठवलं की हेल्पलाईनवरती मला जी काही फोन आले की आमचं अभ्यासात लक्ष लागत नाही, आम्ही काय करू, माझं त्याच्यामध्ये व्हायचं काय. तर मी जेव्हा त्यांच्याशी बोलायचे की काय होतंय, अभ्यास तुम्ही करताय परीक्षेचा, तर म्हणे की मी पुस्तक उघडून बसतो पण माझं पेज नंबर 34 आणि 35 हेच जवळपास 1 तास राहतं, त्याच्या पुढे जातच नाही. असं का होतंय. मग जेव्हा खोलात शिरतो तेव्हा लक्षात येतं की काहीतरी भावनिक खळबळ आहे, कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे अभ्यासाकडे, किंवा काहीतरी पडझड झालेली आहे, कटीपतंग फटीपतंग असं काहीतरी असतं. आणि मग त्याच्यातून मुलांना लक्ष न लागणं, मेमरीचे इश्यूज, की मला लक्षातच राहत नाही. मुळात तुमचं जर लक्षच नाही आहे अभ्यासात तर तुम्हाला ते रजिस्टर होणार नाही, ते लक्षातच राहणार नाही. आणि त्यामुळे तुम्हाला परत परीक्षेच्या वेळेला आठवणं हा प्रॉब्लेम जाईल. मला हेल्पलाईनला एक फोन आलेला, म्हणजे 14 फेब्रुवारीची गोष्ट, 14च्या आधीची गोष्ट. महत्वाचा दिवस होता. म्हणजे आपल्याकडे 14 मी जेव्हा 14 म्हणते तर मुलांच्या संदर्भात 14 नोव्हेंबर म्हणायचं असतं मला, पण मुलं 14 फेब्रुवारी म्हणतात, तर त्यांना तो लक्षात राहतो दिवस. तर मला त्याच्या 1-2 दिवस आधी फोन आला, मुलीचा फोन होता. म्हणे ताई म्हणे मला समजत नाही आहे, मी भेटायला जाऊ का. म्हटलं का गं, हेल्पलाईनवरती फोन करते, तू कशासाठी करते आहे. तर नाही म्हणे माझे आता प्रॅक्टिकल्स वगैरे आहेत समोर आणि आता मला आई म्हणते बाहेर कुठे जायचं नाही, पण मला तर भेटायला जायचं आहे. म्हटलं का बरं. तर म्हणे नाही म्हणे मला जायचंच आहे भेटायला. म्हटलं कोणाला. तर म्हणे त्याला. तर म्हटलं आता तो कोण. तर म्हणे तो 12वीत आहे. म्हटलं तो 12वीत आहे, तू 10वीत आहे आणि तुमच्या आता एक्झामचे विषय आहेत आणि तुम्हाला भेटायला जायचं आहे. तर असे सगळे मुद्दे असतात की लक्ष अभ्यासात नाही, वेगळ्या ठिकाणी भरकटलेलं आहे मन, आणि मग पूर्ण लक्ष त्याच व्यक्तीवरती. मग तो कोणाशी तरी बोलतोय, मग त्याने दुसऱ्याला फ्रेंडशिप दिली, मग आजकाल माझ्याशी कमीच बोलतोय. हे सगळे विषय त्यांच्या डोक्यामध्ये खूप घोंगावत राहतात आणि त्यात अडकलेल्या मुलांना बाहेर काढणं हे फार गरजेचं असतं. मंडळी, आपण प्रेम या विषयावरून सुरू झालो आहोत, पण आपलं किती प्रबोधन होत आहे तुम्ही पाहताय. आता तुम्हाला खाली नंबर्स पण दिसले असतील, त्या नंबर्सचा वापर तुम्हाला करायचा आहे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी. पण तत्पूर्वी मला तुम्हाला एक विनंती करायची आहे. ज्या विषयावर आपण येणार आहोत ते आहे समुपदेशन. अशा घटनांमध्ये, अशा केसेसमध्ये नेमकं आपण काय केलं पाहिजे आणि समुपदेशक का तिथे गरजेचं आहे आणि ते कसं केलं जातं, हा विषय आपण अगदी या एपिसोडच्या शेवटी घेणार आहोत. तुम्हाला त्यासाठी हा पूर्ण एपिसोड पाहायचा आहे. आत्तापर्यंत ज्या विषयांवर चर्चा झाली यातलं तुम्हाला काही व्हॅल्यू वाटत असेल, तुम्हाला वाटते की हे खूप इंटरेस्टिंग आणि हे ऐकलं पाहिजे आणि हे आपल्या गरजेचं आहे, तर आधी हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा विषय तुमच्या माहितीत, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या पाहुण्यांमध्ये, तुमच्या शेजारी पाजारी मित्रमंडळींमध्ये तुम्हाला वाटतंय अमुक अशी केस माझ्या मित्राच्या बाबतीत, मैत्रिणीच्या बाबतीत घडते आहे, तर त्यांना जर हा एपिसोड तुम्हाला पाठवायचा असेल तर लगेचच शेअर करा आणि या विषयाचं ज्ञान त्यांनाही द्या. ताई, आपण पुढे जाऊया. बिलकुल. आपण मगाशी म्हटलं की शाळेतल्या मुलांच्या प्रेमामध्ये शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पण शिक्षकांची अशी एक भूमिका असते की 40-50 मुलं एका वर्गात आहेत, 3-3, 4-4 वर्ग त्यांना हँडल करायचे आहेत. त्यांच्या नजरेमध्ये ही गोष्ट भरते, पण आपण तिथे किती लक्ष द्या. आपण आता ह्यांना काय सांगा. हे तर दरवर्षी ज्या बॅचेस येत जात असतात त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये हे घडतंय, कारण ते पहिले ऑब्झर्वर असतात या गोष्टींचे. घरी एक वेळ कळणार नाही, पण 50 मुलं हँडल करताना त्यांना कळतं की कोणाची जोडी जुळते हे त्यांना समजत असतं. तर तिथे शिक्षकांनी किंवा शाळेने काय पाऊल उचललं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? शिक्षकांनी हे आधी आई वडिलांना सांगावं सगळ्यात पहिल्यांदा. आणि शिक्षकांनी कसं वागायचं याच्याबद्दल थोडंसं मला वाटतंय, अपेक्षा माझी एक आहे की गॉसिप्स करू नये. म्हणजे शिक्षकांमध्ये जे काही चर्वित चरवण चालतं, चर्चा चालतात, त्याच्यामध्ये खिल्ली उडवणं, मुलांना टोमणे मारणं,
हे सगळं जे दुर्दैवानी काहींच्या बाबतीमध्ये दिसतं ते घडायला नको शाळांमध्ये. आणि मग त्याच्यातून कधी कधी ते प्रमोटही करतात. काय रे आज तुझी ती नाही दिसली, अरे का ग तू आज अशी का दिसते, तू आला नाही म्हणून का. हे जे कॉमेंट्स आहेत या कॉमेंट शिक्षकांनी करू नयेत आणि त्यांनी मुलं आणखीन हर्ट होतात आणि अढी बसते मुलांच्या मनामध्ये. एक एक कॉमेंट शिक्षकांची जी असते ती मुलांच्या मनात घर करते आणि खूप कोरली जाते आणि शिक्षक दैवत असतं खरं तर. त्यामुळे मुलं शिक्षकांचं खूप ऐकत असतात. त्यांनी जर मुलांना समजावून सांगितलं की सध्या तुमचं प्रयोजन काय आहे, तुमच्या आयुष्यातलं प्रायोरिटी काय आहे, तुमचं प्राथमिकता काय आहे, हे जर मुलांना समजावून सांगितलं वर्गामध्ये तर मला असं वाटतं पुष्कळ मुलं समजतील आणि ते त्याच्यातून कदाचित वेगळ्या वळणाने पुढे जायचा मुद्दा कदाचित तिथे येऊ शकतो. आपल्याकडे काही वेळेला पनिशमेंट्स केल्या जातात. म्हणजे एक दुर्दैवाने मला अशी केस आठवते की ज्यामध्ये एका मुलाने एका मुलीला पत्र लिहिलं, शाळेतला लहान मुलगा तो, आणि त्यांनी कोणाच्या तरी थ्रू ते मुलीला पाठवलं. तर काय घडलं असेल त्याचं, तर ज्या मुलाने ती चिठ्ठी नेऊन दिली तो मुलगा पकडला गेला आणि त्या मुलाला भर असेंब्लीमध्ये शिक्षकांनी खूप काय म्हणूया रागावलं किंवा त्याला समज दिली. सगळ्या मुलांपुढे इन्सल्ट त्याचा झाला, अपमान झाला की अशी कामं करणारा हा मुलगा आहे वगैरे वगैरे असं, आणि हे किती अयोग्य आहे वगैरे वगैरे, आणि आम्ही धमक्या की तू आता नापासच होशील किंवा असं काही झालं असेल त्याच्यामध्ये. तर तो मुलगा जो फक्त ज्यांनी चिठ्ठी लिहून दिली होती, लिहिणारा दुसराच, मुलगी वेगळीच, तर या मुलांनी नंतर घरी आल्यानंतर, घरी त्याचे आईवडील दोघंही नव्हते, तो मुलगा एकटा होता घरामध्ये, त्यांनी आत्महत्या केली. बापरे. तर हे घडतं. म्हणजे शाळा किती महत्वाची आहे. पोस्टमनगिरी महाग पडली. पोस्टमनगिरी आणि शाळेनी जे त्याला काय म्हणायचं आपण प्रताडित केलं की एक छोटी चिठ्ठी नेलेली आहे, लिहिणारा वेगळाच आहे, नेऊन देणारी वेगळीच आहे, आणि घडलं याच्या बाबतीमध्ये. तर शिक्षकांची भूमिका मला असं वाटतं फार महत्त्वाची आहे की तुम्ही कसं हँडल करताय. आणि किशोरवयीन मुलांमध्ये त्यांच्या भावनांना इतकं जपायला लागतं की आजकाल मला असं वाटतं शिक्षकसुद्धा दहशतीत असतात की आपण काय बोलावं, कसं बोलावं, मुलांना किती रागवावं, याचं प्रेशर नक्कीच आजकाल शिक्षकांवर आहे. पण तरीही अशा घटना घडत आहेत. तर हे रिपोर्टेड केस आहे ही की त्याच्यामध्ये त्या मुलांनी आत्महत्या केली. आणि नंतर आम्हाला लक्षात, जेव्हा आम्ही खोलात गेलो, आम्ही तपास केला त्या पूर्ण प्रकरणाचा, त्यावेळेला लक्षात आलं की ते आईवडील दोघंही उपलब्ध नव्हते त्या मुलाशी बोलायला. तर आणि शिक्षकांनी जे मी मगाशी जे म्हटलं की शिक्षक हे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची एक भूमिका असते शिक्षकांची. त्यामुळे प्रत्येक शब्द शिक्षकाचा त्यांच्या मनावर घर करत जातो. त्यातून हे घडलेलं आहे. तर हे सगळं मला असं वाटतं हँडल करताना शिक्षकांचं पण समुपदेशन व्हायला पाहिजे. शिक्षकांचं ज्याला क्षमता बांधणी म्हणतो आपण, ती व्हायला पाहिजे की अशा पद्धतीच्या किशोरवयीन मुलांच्या समस्या कशा तुम्ही सोडवायच्या. भर असेंब्लीमध्ये एका ॲडोलसंट मुलाचा तुम्ही अपमान करताय, हे त्याला सहन करण्याच्या पलीकडचं. तो म्हणत असेल माझी काय चूक आहे याच्यामध्ये. हो, एक्झॅक्टली ना, की मी तर फक्त दूत म्हणून काम केलेलं आहे. तर त्याच्यात त्याचा जो अपमान झाला, अर्थात म्हणजे प्रेम प्रकरणाशी संबंधित हा एक अँगल आहे की पुष्कळदा स्वतः जाणं नाही, दुसऱ्याच्या थ्रू देणार, चिठ्ठ्या देणार वगैरे, हे खूप चालतं शाळांमध्ये. आणि त्यासाठी शाळा, हे एक उदाहरण सांगितलं मी, दुसऱ्या एका शाळेमध्ये जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मुलगा आणि मुली यांचं काहीतरी चाललेलं आहे, त्याच्यामध्ये मुलीला शिक्षा केल्या गेली की तू मुलांच्या मागे लागते, त्यामुळे त्या मुलीला शाळेतून काढण्यात आलं. अरे बापरे. हे किती भयंकर आहे. म्हणजे जिथे समुपदेशनाने ती गोष्ट सहज सोपी करता आली असती, त्याच्यामध्ये काय एका याच्यात केसमध्ये आणखीन चॅलेंजेस किती विचित्र. मुलं, ॲडोलसंट एज किती कठीण आहे आणि त्याला कसं हाताळायला पाहिजे, समुपदेशनाचा रोल काय. की एका शाळेमध्ये चॅलेंज, आजकाल चॅलेंजेस खूप असतात, गेम्स खेळणं आणि चॅलेंजेस देणं मुलांना. तर तसं एका ग्रुपनी एका मुलीला चॅलेंज दिलं की तू अमुक अमुक मुलाला किस करून दाखव भर काय म्हणूया ग्राउंडवर. आणि त्या मुलीने केलं. त्या मुलीला शाळेतून काढून टाकण्यात आलं.
आता हे कितपत योग्य आहे? ती माझ्याकडे समुपदेशनासाठी आली, त्या मुलीला शिकायचंच नाही आहे आता. ती म्हणते मी शिक्षण कशाला घेऊ. म्हणजे ज्या एका चुकीकरता चूक आहे की नाही तिने चॅलेंज स्वीकारलं. म्हणजे आपण याला प्रेम, आकर्षण वगैरे काहीही लावू शकत नाही आहेत विशेषणं. ही एक नुसती ॲक्ट आहे तिने केलेली, चॅलेंज घेतलेलं आहे तिने. आता याला कोणत्या कोणत्या अँगलनी अनालाइज केल्या गेलं आणि तिला म्हणजे अयोग्य वर्तन किंवा ज्याला आपण म्हणूया की अश्लील वर्तन, याच्यासाठी तिला शाळेतून काढून टाकणं. अरे बापरे, हे काय प्रकरण आहेत. म्हणजे असे जेव्हा आपण पाहतो वेगवेगळे मुद्दे, त्यावेळेला मला असं वाटतं की प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे आता NEP जे आहे म्हणजे नॅशनल न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नवीन जी आहे आपली, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की प्रत्येक शाळेमध्ये समुपदेशक हवा. आणि हे आम्ही खूप आधीपासून सांगतोय. म्हणजे आमच्या एका सर्व्हेमध्ये लक्षात आलेलं आहे की जवळपास 30 ते 40% मुलं, शाळेमधली मुलं मुली अर्थात, यांना समुपदेशनाची गरज आहे. त्यांच्या पालकांना पण समुपदेशनाची गरज आहे आणि ते आपल्याकडे अवेलेबलच नाही आहे. ते येतात केव्हा, जेव्हा कॉम्प्लिकेट होऊन जाते केस, जेव्हा ती मुलगी स्वतःला ब्लेडनी हार्म करून घेते, तेव्हा माझ्याकडे येतात की या मुलीने असं असं केलं. मग आम्ही खोलात शिरतो तेव्हा कळतं की शाळेतच जायचं नाही आहे. शाळेत का नाही जायचं आहे, तर तिला असं असं केलं गेलं. किती अस्थिर आणि असुरक्षित पिढी आपण त्यामुळे घडते. हो, बापरे, हे सगळं भोवताल आपल्या घडतंय आणि त्यात आपल्याला लक्षात येतंय की कशा पद्धतीने मुलं वाढत आहेत आज. तर समंजस समाज जर आपल्याला घडवायचा असेल तर त्याच्यासाठी मला वाटतं की एक 4 गोष्टींमध्ये समन्वय पाहिजे आपल्याला. म्हणजे पालक, मुलं, शिक्षक आणि समुपदेशक यांच्यामध्ये समन्वय पाहिजे, तर आपल्याला काही सोल्युशन्स त्याच्यातून मिळू शकतात. आणि आम्ही म्हणतो की शालेय मानसिक आरोग्याचे कार्यक्रम आपल्याकडे राबवले जावेत. त्यातून हे सगळे मुद्दे आपल्याला हाताळता येतात. पण खूप केसेसबद्दल बोललो आता, पण नेहमी अशा घटना घडल्यावर तुम्ही कसं त्याला सामोरं जाता, तुम्ही समुपदेशन कसं करता? आता तुम्ही अशा अँगलनी सांगा की पालकांनी त्याचा बोध घेतला पाहिजे आणि समुपदेशनाची, काउन्सिलिंगची गरज त्यांच्या मनामध्ये बिंबवली पाहिजे. कारण जेणेकरून आपण, तुम्ही म्हणाले जजमेंटल पालकांनी होऊ नये, तर ते काय व्हावं हे त्यांना समजेल. या अर्थाने तुम्ही हे जरा समुपदेशन, काउन्सिलिंग समजावून. प्रक्रिया म्हणजे प्रक्रिया, सगळ्या समुपदेशन प्रक्रियेमध्ये सगळ्यात पहिली पायरी जी असते ती म्हणजे अनकंडिशनल ॲक्सेप्टन्स असं आम्ही म्हणतो. त्या व्यक्तीला किंतु परंतु न लावता, अटीतटी न लावता तिचा स्वीकार करणं आवश्यक आहे. तिला एक माणूस म्हणून आपल्याला समजून घ्यायचं आहे, तिच्या भावना आपल्याला समजून घ्यायच्या, तिच्या ज्या काही अपराध आहेत किंवा तिच्या ज्या काही चुका आहेत त्याच्या मागची कारणं असतील काही, ती कारणं समजून घ्यायची आहेत. तर या स्वीकारानंतर एक मैत्रीपूर्ण वातावरण तिथे निर्माण होतं. त्या मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये त्या व्यक्तीला आपल्याला ओळखतही जायचं आहे आणि त्याच वेळेला त्या व्यक्तीला समजवून सांगायचं आहे की इथे असं नाही बरं का, असं जास्त चांगलं आहे. समुपदेशनामध्ये आम्ही निर्णय कधी देत नाही. म्हणजे एक महत्त्वाचं असतं की आम्ही ठरवत नाही की तुम्ही हेच करा. आम्ही नेहमी पर्याय देतो की तुम्ही हे करून पहा, याचे हे परिणाम, हे केलं तर याचे हे परिणाम, असं केलं तर याचे हे परिणाम, हे सांगणं आणि डोळसपणे निर्णय घ्यायला त्या व्यक्तीला मदत करणं म्हणजे समुपदेशन आहे. मी प्रक्रिया सांगितली, पण अशा काही केसेस मला सांगा की जिथे प्रेम प्रकरणातल्या त्या मुलांचं तुम्ही एका अनोख्या पद्धतीने समुपदेशन केलेलं आहे, काही ट्रिक्स तिथे वापरले आहेत, असे काही उदाहरण आहेत तुमच्याकडे? एक असतं की आम्ही क्रॉस चेक करत असतो की आम्हाला माहिती जी मिळते, मुलं पहिल्याच भेटीमध्ये खरं काही बोलत नाहीत. त्यावेळेला आम्ही, म्हणजे माझी ही पद्धत आहे की मी दरवेळेला त्यांच्या पेरेंट्सना पण बोलवते की तुम्ही पण या. मुलांना बाहेर बसवून वडिलांशी, आईशी बोलायचं, आई वडिलांना वेगवेगळं विचारायचं आणि मुलांशी पण वेगळं बोलायचं आणि मग नंतर त्याच्यातून जे काही निघतं समोर त्याच्या अनुषंगाने मग समुपदेशन असतं. तर सुरुवातीला तर मुलं मान्यच करत नाहीत की माझं काही रिलेशन आहे, माझं कोणाशी काही नहीं है, मैं जाती हूँ, घर आती हूँ, मैं कहीं बाहर फ्रेंड के यहाँ जाती हूँ, आती हूँ वापस. मग आईशी बोलून जेव्हा कळतं की हिनी तर आईला फसवून ती मुलाला भेटायला गेली आणि यांनी रेड हँडेड तिला पकडलेलं होतं आणि मग पुढे काय त्यांनी जे मारलं वगैरे तिला ते सगळं झालं आहे, ते ती आपल्याला सांगत नाही मुलगी काही.
आणि मग आपल्याला ते आईवडिलांकडून जेव्हा लक्षात येतं की असं असं झालं होतं, त्यावेळेला आपण सहज तिला विचारायचं की तुम्हारे फ्रेंड्स होंगे जो इस तरह से बिहेव करते होंगे वगैरे वगैरे, असं इनडायरेक्टली विचारत आम्हाला त्या मूळ मुद्द्यावर आणावं लागतं. आणि मी हे म्हणत नाही आहे की हे योग्य आहे किंवा अयोग्य आहे किंवा हा गुन्हा आहे किंवा काय आहे, पण मोकळेपणाने सांग, हे सांगितल्यावरती मग ते ओपन अप होतात आणि त्याच्यातून पुढे येतात, त्यांच्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगतात. सगळ्यात महत्त्वाचं मला म्हणजे जी गोष्ट असते की काउन्सिलिंगमध्ये जे बोलत नाहीत ते ऐकावं लागतं. म्हणजे काय तर जे टाळतायत बोलायला, जे लपवतायत, तिथे काहीतरी पाणी मुरत असतं. त्यामुळे त्यांना बोलतं करताना ते काय बोलतायत याकडे तर लक्ष पाहिजेच, पण काय बोलत नाही आहेत याच्याकडे पण लक्ष पाहिजे. आणि त्याच्यातून तुम्हाला रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतात ना, तसं करत करत आपल्याला त्यांची देहबोली वाचावी लागते. पुष्कळदा आय कॉन्टॅक्ट नाही बोलताना, खोटं बोलतायत त्यावेळेला खाली मान घालून बोलतील, हाताची काहीतरी हालचाल होत असते, सांगत असतात किंवा आवाज बदलतो. तर हे सगळं आम्हाला ऑब्झर्व करत 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 काउन्सिलिंग करावं लागतं. त्यामुळे काउन्सिलिंग आम्ही म्हणतो की ही एक कला पण आहे आणि विज्ञान पण आहे. बरोबर. त्यामुळे अशा दोन्ही तंत्राचा आणि कलात्मकतेचा, म्हणजे जे आर्ट काय म्हणूया आपण, बॉडी लँग्वेज ओळखणं, शिकणं, हे पण सपोर्टिंग असतं काउन्सिलिंगमध्ये. त्याचा उपयोग आम्हाला खूप होतो. प्रॉब्लेम शेअर केल्याने आपण कोणाशी शेअर करतोय हेच आपल्याला कधी कधी समजत नाही, तर ते योग्य व्यक्तीशी शेअर करायला पण आपल्याला समजलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे काय होतं, तो योग्य व्यक्ती समोर येईल किंवा तो आलेला ओळखेपर्यंत तो प्रॉब्लेम चिघळतो. माझ्या भाषेत बोलायचं, बुडाखाली टाकून बसून राहतात त्यावर. बिलकुल बिलकुल. आणि मग त्याचा जेव्हा ब्लास्ट होतो तेव्हा मग ते हलतात. आपल्या आयुष्याच्या चिंधड्या उडलेल्या असतात खरं तर. खरं. त्यामुळे समुपदेशन ही गरज किती आहे याच्याबद्दल मला थोडीशी कल्पना आहे. त्यामुळे आपण आज विमर्शच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही तुम्हाला भेटलो पहिल्यांदा आणि तुमच्याकडून सगळं जाणून घेतलं. आणि आम्हाला जो मुळात एक बेसिक विषयापासून सुरुवात करायची होती म्हणून हे प्रेम हा विषय आम्ही आज निवडला. बरोबर. आणि कारण त्या विषयाभोवती भावनिकच असतात माणसं, खूप भावनिक, प्रॅक्टिकल, कारण ते आंधळच आहे म्हणतात त्याला. आणि हे आपण सगळं गेलो त्यातून. हो. तर किमान विमर्श बाय मयूर आडकर या प्लॅटफॉर्मवरून ते मनामध्ये उत्सुकता आणि प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न करणं हे आमचं धोरण आहे. आवश्यक आहे ते एक धोरण आहे. आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही मुंबईतून उठून नागपुरात आलोय, तुम्हाला भेटलो. तुम्हाला जर डॉक्टर स्वाती धर्माधिकारी मॅडमना संपर्क करायचा असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आता तुम्हाला फ्रेमवर खाली दिसत असतील. डिस्क्रिप्शनमध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही त्यांच्या संबंधीच्या देणार आहोत, त्यांच्या लेखाच्या लिंक पण देणार आहोत, त्यांच्या फेसबुकची लिंक पण आम्ही देणार आहोत, जेणेकरून त्यांच्याविषयी आणि त्यांनी सोडवलेल्या केसेसबद्दल आणि त्यांनी केलेल्या लिखाणाबद्दल तुम्हाला माहिती होईल, तुम्हाला ते वाचता येतील आणि ह्या विषयाची व्याप्ती किती मोठी आहे हे तुम्हाला जाणून घेता येईल. तर आज आपण याच ठिकाणी थांबूया या विषयावरती. भेटूया एक दुसरा विषय घेऊन. आपण लवकरच एक वेगळा आणि खूप उत्सुकता भरलेला असा तुमचा एक आणखीन विषय आम्ही घेणार आहोत, त्याविषयी आपण बोलणार आहोत. पण आजचा हा एपिसोड तुम्हाला खरंच कसा वाटला, तुम्हाला त्यातून काही ज्ञान मिळालं आहे का? जर ते मिळालं नसेल आणि काही अपूर्ण राहिलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लगेच जाऊन आम्हाला कमेंट करा, जेणेकरून या विषयावर आपण आणखीन समुपदेशनाचे आणि आणखीन असे विषय आपण मांडणार आहोत. त्यासाठी आम्हाला मदत होईल. आणि जर खरंच विषय आवडला असेल, स्वातीताईंचं जर तुम्हाला मार्गदर्शन आज आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना, पाहुण्यांना, मित्रमंडळींना, नातेवाईकांना, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असंही काही चांगलं आहे आणि अशा ठिकाणी येऊन आपल्या समस्या सुटू शकतात, एक मार्ग दिसू शकतो असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की त्या ठिकाणी शेअर करा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. स्वातीताई, विमर्श बाय मयूर आडकरमध्ये आज तुम्ही आम्हाला जो वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. खूप खूप आभार. मलाही आवडला. धन्यवाद.